आजची गोष्ट आईच्या पदरातलं स्वप्न. गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं. कौलारू छप्पर मातीची भिंत आणि त्या घरात राहत होती सावित्री आई आणि तिचा मुलगा आदित्य. आदित्य लहानपणापासूनच खूप हुशार होता. पण परिस्थिती फार हलाखीची होती. वडील लहानपणीच गेले होते. आई शेतात राबायची, लोकांच्या घरी भांडी घासायची, पण कधीच तक्रार नाही. आई रोज म्हणायची, माझा मुलगा मोठा होणार, शिकणार आणि कधीतरी मला आराम देणार. आदित्य अभ्यासात पहिला यायचा, पण शाळेतले मित्र त्याची थट्टा करायचे. अरे हा गरीब आहे, याचे कपडे बघा. आदित्य घरी येऊन रडायचा नाही. आईला कधीच दुःख होऊ दिलं नाही. तो स्वतःशीच म्हणायचा, आईसाठी मला काहीही झालं तरी मोठं व्हायचं आहे. 10वीचा निकाल लागला. आदित्य जिल्ह्यात पहिला आला. गाव आनंदात बुडालं. पण आईच्या डोळ्यात आनंदासोबत भीती होती. पुढे शिकायला पैसे कुठून आणू? हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. तिने स्वतःची एकमेव सोन्याची नथ गहाण ठेवली. आदित्यला कळलं. तो म्हणाला, आई मला नको शिकायला, तू त्रास घेऊ नकोस. आईने त्याला घट्ट मिठी मारली. माझ्या लेकरा, माझं आयुष्य तुझ्यात आहे. वर्ष गेली. आदित्य डॉक्टर झाला. पहिल्या पगारातून त्याने आईसाठी साडी घेतली. आईने ती साडी डोळ्याला लावली. आज माझं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणत ती रडली. एक दिवस आई आजारी पडली. आदित्य तिच्या उशाशी बसून म्हणाला, आई आता मी आहे, तुला काहीही होऊ देणार नाही. आई हसली. माझा मुलगा माणूस झाला एवढंच पाहायचं होतं. त्या रात्री आई शांत झोपेत निघून गेली. आज आदित्य मोठा डॉक्टर आहे. पण रोज सकाळी कामावर जाताना तो आईच्या फोटोसमोर उभा राहतो आणि म्हणतो, आई आज जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे. शेवटचा भावनिक संदेश पहा. आई जिवंत असताना तिची किंमत ओळखा, कारण देव प्रत्येकाला आईच्या रूपात भेटतो. आजची गोष्ट ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गोष्ट आवडली असेल तर लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.